ओम. परिवर्तन. बदल येत नाही, तो घडवून आणावा लागतो. अध्याय 10. प्राचीन गौरव आणि स्वाभिमानाच्या जागरणाची क्रांती. आम्ही मागील अध्यायात सांगितले होते की आमच्या ह्या वैभवशाली देशाच्या इतिहासाला समाप्त करण्याचे षडयंत्र पूर्ण होत आले होते. आम्ही आपला गौरव व अभिमान पूर्णपणे विसरून गेलो होतो. आमच्या धर्मग्रंथामध्ये अशा अशा गोष्टी भरून टाकण्यात आल्या होत्या जे वाचत ते विरोधी होऊन जात. आमच्या इतिहासाला आधी मानवापासून सुरू करण्यात आले, इथपर्यंत की मूळ निवासी अशिक्षित होते. आर्य बाहेरून आले होते, मांस खात असत, शिकार करत असत. त्यांना ज्ञान विज्ञान अवगत नव्हते. तत्कालीन समाजाला सांगणारे कोणी नव्हते की तुमचा इतिहास हा नाहीये, हा तर तो आहे जो स्वार्थपूर्ण षडयंत्र रचून विदेशी सत्तांनी लिहविला आहे. एकेकाळी ज्ञानविज्ञानाच्या शिखरावर राहिलेल्या या देशाला येथील निवासी वास्तविक स्वतःला अशिक्षित व मागासलेले मानून बसले होते. याच कारणाने ते इंग्रजांना आपला उद्धारक समजू लागले होते. राजा राममोहन रॉय यांच्यासारख्या सुधारकांनी सुधारणेच्या बाबी तर उचलून धरल्या, पण त्या पाश्चात्य विचारधारेने प्रेरित होत्या. भारताच्या शिक्षित लोकांना वाटू लागले होते की आम्ही तर अडाणी ग्राम्य होतो, आम्हाला तर इंग्रजांनीच येऊन सर्व काही शिकवले, वाचण्यास शिकवले. या कारणाने भारताचा एक खूप मोठा वर्ग इंग्रजांचा व इंग्रजी सत्तेचा पक्का समर्थक झालेला होता. त्यांना आपले व आपल्या मुलांचे भविष्य इंग्रजांसोबतच चांगले दिसून येत होते. जेव्हा या देशाच्या जनमानसाला हे जाणवू लागले की आम्ही तर अशिक्षित होतो, बाहेरून आलेलो होतो, आम्हाला भाषा, ज्ञानविज्ञान, खाणे पिणे, कपडे परिधान करणे इंग्रजांनी शिकवले, तर वाचकांनी स्वतः विचार करावा की शेवटी त्यांनी कसा इंग्रजांचा विरोध केला असता आणि कसे आपले शासन आणण्याचा विचार करू शकले असते. त्यांच्या विचारातच नव्हते. उलट ते तर इंग्रजी शासन आपल्यासाठी अमृता समान मानत होते. त्यांना वाटत होते की ह्यांनीच आम्हाला जगायला शिकवले आहे. अशा परिस्थितीत ऋषी दयानंदांचे किती उपकार मानावेत की आधुनिक काळातील तेच पहिले महापुरुष होते ज्यांनी प्रथमच आमचा स्वाभिमान जागृत केला. इंग्रजी सत्तेची षडयंत्रे त्यांच्या लक्षात आली होती. त्यांनी इंग्रजांच्या उद्देशपूर्ण इतिहास लेखनाला पूर्णतः नाकारले, कारण त्यांनी स्वतः इतिहासाचे गहन अध्ययन केलेले होते. कोणत्याही एका ग्रंथात त्यांना या नकली कृत्रिम इतिहास लेखनाला एकसूत्रता दिसत नाही. ते लिहितात, कोणत्याही संस्कृत ग्रंथामध्ये किंवा इतिहासात हे लिहिलेले नाही की आर्य लोक इराणमधून आले आणि येथील जंगली लोकांना युद्ध करून विजय मिळवून हाकलून देऊन ह्या देशाचे राजे बनले. तसेच विदेशी लोकांचा लेख माननीय कसा होऊ शकेल. त्यांनीच दाखवून दिले की हा भारत आमचाच देश आहे, आम्ही ह्या देशाचे मूळ निवासी आहोत, आम्ही बाहेरून आलेलो नाहीत. याचे प्राचीन नाव आर्यावर्त होते. हे प्रभावशाली राज्य होते आणि सगळ्या जगावर याचा प्रभाव होता. हाच देश ज्ञानविज्ञानाचा जनक होता. येथेच मोठमोठ्या चक्रवर्ती सम्राटांनी शासन केले. येथेच सगळ्या जगाचे लोक विज्ञान जाणून घेण्यासाठी येत होते. येथेच मोठी विशाल विश्वविद्यालये होती. आमच्या स्वतःच्या चुकांमुळेच आमचे राज्य नष्ट झाले. महाभारत काळानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आम्ही कमकुवत व दीनहीन झालो. दयानंद दुःखाने लिहितात, जेव्हा आपसात भाऊ भाऊ भांडतात तेव्हा तिसरा विदेशी येऊन पंच होऊन बसतो. आणि महाभारतानंतर असे झाले देखील. प्राचीन राजांच्या सत्ता सिद्ध करण्यासाठी त्यांनी आर्य राजांच्या प्राचीन वंशावळ्या बनवल्या. आर्यांच्या गौरवाचा इतिहास सांगितला. आर्यांना आर्यावर्ताच्या प्राचीन सीमा सांगितल्या.
त्यांनी आपली भाषणे, प्रवचने, पत्रे यामधून आणि सत्यार्थ प्रकाश, ऋग्वेदादी भाष्य भूमिका इत्यादी अनेक ग्रंथांमध्ये आर्यांच्या उच्चतम गौरवगाथांचे वर्णन केले आणि आमच्या हरवलेल्या स्वाभिमानाला खडबडून जागे केले. भारताच्या प्राचीन स्वाभिमानाचा शोध सुरू झाला. त्यामुळे पुस्तकांचे लेखन सुरू झाले. नवनवीन शोध लावण्यात आले. भारतासंबंधी प्राचीन विदेशी यात्रेकरूंद्वारे लिहिली गेलेली प्रवास वर्णने काढण्यात आली. त्यांच्यावर जमलेली धूळ झाडून युवा पिढीच्या समोर प्रस्तुत केली गेली. सर्वात मोठी बाब म्हणजे त्यांनी वेदाची प्रामाणिकता, सार्वभौमिकता आणि प्राचीनता सिद्ध करण्यासाठी त्याचे ज्ञान भारताच्या ऋषींचे असल्याचे सांगितले, ज्याचा परिणाम म्हणजे आम्ही उठून उभे राहिलो आणि एका परिवर्तन धारेच्या विराट आंदोलनाचा भाग बनलो. या देशाच्या स्वातंत्र्याचा मार्ग प्रशस्त झाला. जी मानसिकता आम्हाला निरंतर इंग्रजांचा गुलाम बनविण्याकडे तीव्रतेने पुढे जात होती, तिच्या धारेस उलटवून आता भारतीय स्वाभिमानाचे वादळ सुरू झालेले होते. आता ते आपल्या गौरवशाली भूतकाळावर गर्व करून पुन्हा ते प्राप्त करण्याचा मार्ग शोधू लागले होते. आज आम्ही जर पुन्हा विश्वगुरू बनण्याचा नारा लावत असू, तर यात पुन्हा शब्द लावण्याचे जर कोणते कारण असेल तर ते केवळ दयानंदच आहे. दयानंदच आहे. एकेकाळी आम्ही इंग्रजांच्या सत्तेलाच आपला भाग्यविधाता म्हणताना थकत नव्हतो. आज आम्ही पुन्हा विश्वगुरू बनण्याबाबत बोलण्याचे साहस करत आहोत. हीच तर आहे परिवर्तन क्रांती.